बातमी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंदर्भातली आहे। या प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचं हे जे प्रकरण आहे या संदर्भात भोंदू खरातच्या कबुलीनंतर आता शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारे यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तसंच भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारे यांना अटक करण्यात आलेली आहे। तसंच सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारे याला अटक केलेली आहे। सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेमध्ये खरातनं उघडलेल्या 32 खात्यांच्या आवारे यांना सहमती असल्याचं सुद्धा या तपासात उघड झालेलं आहे। तर खरात सोबतचे आणि रुपाली चाकणकर यांच्यासोबत नामकर्ण आवारे यांचेही अनेक फोटो उपलब्ध होते। तर किरण ताजने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, खरं तर नामकर्ण आवारे या व्यक्ती संदर्भात बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते। सुषमा अंधारेने सुद्धा नामकर्ण आवारेवर आणि त्याचा संस्थांशी असलेल्या संबंधांवर अनेक आरोप केले होते, अनेक खुलासे केले होते आणि अखेर आता आवारेला अटक झाली आहे। काय अपडेट्स? स्नेहा, खरं म्हणजे भोंदू अशोक खरात प्रकरणाचा जसा तपास पुढे जातोय तसे नवनवे धागेदोरे समोर येताना दिसत आहेत। आता जो नामकर्ण आवारे याला सिन्नर पोलिसांनी जी अटक केलेली आहे त्यामध्ये जर बघितलं तर सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेमध्ये खरातने जी 32 खाती उघडलेली होती त्यामध्ये आवारे याची सहमती होती अशा स्वरूपाची कबुली स्वतः अशोक खरात यांना पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये असताना आता नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना हे मोठं यश आलेलं म्हणावं लागेल। नामकर्ण आवारे हे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत। त्यासोबतच जगदंबा माता पतसंस्थेच्या कुंदेवाडी जी संस्था आहे तिचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या दोघांमध्ये असलेले जे व्यवहार आहे ते या सगळ्या निमित्तानं तपासले जाणार आहे। त्यामुळे नामकर्ण आवारे यांना अटक करून नाशिक ग्रामीण पोलिसांना या संपूर्ण प्रकरणामध्ये तपासाला आणखी नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल किरण। तर अत्यंत महत्त्वाची घडामोड भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात नामकर्ण आवारे याला अटक करण्यात आली आहे।